काल आपण 7व्या अध्यायातल्या जवळजवळ 152 ओव्या पाहिल्या. आज शेवटच्या 2-3 ओव्या परत घेऊन सातवा अध्याय पूर्ण करू. 7व्या अध्यायात फक्त 210 ओव्या आहेत. त्याच्यातल्या 152 आपल्या झालेल्या आहेत. एकशे 50वी ओवी होती. परी जे निष्काम असती ते मज निर्गुणास भजती आणि तयाच्या देहांती मीच होती. परी जे निष्काम असती ते मज निर्गुणासी भजती आणि तयाच्या देहांती मीच होती. इथे भगवंत सांगतायत की जे निष्काम असतात आणि निष्काम असल्यामुळे निर्गुणाला बसतात तेच मला प्राप्त होतात. एक प्रकारे भगवंताने स्पष्ट केलेलं आहे की जे सकाम असतात आणि जे सगुणाला बसतात ते मला प्राप्त होत नाहीत, असं सरळ सरळ भगवंताचं सांगणं आहे. जे निष्काम नसतात ते आपलेच अहित करतात, तळ हातावरच्या पाण्यात पोहतात भ्रमित जैसे. आणि हे असे लोक की जे निष्काम नसतात, उलट सकाम असतात, भगवंत म्हणतात ते आपलेच अहित करतात. त्यांनी आपलं अहित केलेलं आहे. आणि त्याचं एक दृष्टांत देऊन, एक उदाहरण देऊन ते सांगतात, तळ हातावरच्या पाण्यात पोहतात भ्रमित जसे. आता या तळ हाताच्या पाण्यात कोणी पोहू शकेल का? पण तो प्रकार करतात म्हणे. हा म्हणजे एक वेडेपणा आहे तो सगळा, एक वेडेपणाच्या कल्पना. काल्पनिक असा सगुण साकार देव मानायचा आणि त्याच्या नादी लागायचं. ही जी कृती आहे ही तळ हातावरच्या पाण्यात पोहण्यासारखी आहे. हे इथे माऊलीने स्पष्ट केलेलं आहे. पुढे माऊली म्हणते, अमृत सागरी बुडावे नि ओठ घट्ट आवळावे आणि जसे मनी इच्छावे डबक्यातील पाणी. असे हे जे काही सकाम लोक आहेत, जे सगुणाच्या नादी लागलेले आहेत, त्यांची तुलना कशी केली बघा. त्यांनी काय म्हटलंय त्यांच्याविषयी माऊलीने, की अमृत सागरी बुडावे नि ओठ घट्ट आवळावे आणि मनी जसे इच्छावे डबक्यातील पाणी. सकाम आणि सगुण भक्ती करणाऱ्यांचं हे वर्णन आहे की हे लोक काय करतायत. प्रत्यक्षात ते अमृत सागरातच आहेत, कारण तो निर्गुण निराकार परमात्मा, ती निर्गुण निराकार शक्ती तर इथे आहेच, ती नाही असं नाहीच. आणि त्या अर्थाने सर्व प्राणी, सर्व मनुष्यजात ही अमृत सागरातच राहत आहे. त्या निर्गुण निराकारातच सगळे राहत आहेत. पण असं निर्गुण निराकारात असून, बुडलेलं असूनही हे सकाम आणि सगुण लोक काय करतात, आपले ओठ घट्ट आवळतात.
मक्क असे ओठ लावून टाकतो, म्हणलं बंद करून घ्यायचं. आणि अमृत सागरात बुडलेले आहेत, पण अमृत तोंडात घेत नाहीत, आतमध्ये घेत नाहीत, अमृत सेवन करत नाहीत. अमृत सागरात बुडलेले असून अमृताचं सेवन करण्याचं हे लोक नाकारतात. आणि मनी इच्छावे डबक्यातील पाणी. आणि यांचा वेडेपणा इतका गहन आहे की अमृत सागरात बुडून आपले ओठ घट्ट आवळून घ्यावेत आणि चिंतन आणि मनन मात्र डबक्यातील पाण्याचं करावं, मनाने डबक्यातील घाणेरडं पाणी प्यावं आणि अमृत सागराचा घोट काही घेऊ नये. अशी ही एक वेडेपणाची कृती इथे चालते. त्याच्या आधी ओव्या येऊन गेल्या ते 4 प्रकारचे भक्त, अर्थ, अर्थार्थी आणि जिज्ञासू आणि चौथा ज्ञानी. तर पहिले जे ते 3 प्रकार आहेत, अर्थ, जिज्ञासू आणि अर्थार्थी, हे तीनही गौणी भक्ती आहे. ही सकाम भक्ती आहे. आणि त्यांचं हे वर्णन आहे की अमृत सागरी बुडावे नि ओठ घट्ट आवळावे नि जसे मनी इच्छावे डबक्यातील पाणी. हे ऐसे का करावे, अमृती का त्यांनी मरावे, अमृतच का न व्हावे अमृती त्यांनी. आणि अशा प्रकारे संपूर्णपणे त्या अमृताच्या सागरात म्हणजे निर्गुण निराकारात बुडलेले असूनही त्यांनी त्या अमृताला सेवन का करू नये आणि अमृताला सेवन करून अमृतच का होऊ नये, अमर का होऊ नये, चिरंतन का होऊ नये, असा प्रश्न माऊलीने केलेला आहे की त्यांनी हे असं का करावं. सोडून मन इच्छेच्या बंधना कान व्हावे एक रूप चिदगगना. ते धवाच घडे पावने ज्ञाना आपोआप. मनात उगत सकाम झाले, इच्छा केल्या आणि सकाम आणि इच्छा केल्या आणि सगुणाचा धावा केला. सर्व कृती ज्ञानाच्या विरुद्ध घडली आणि अशी ज्ञानाच्या विरुद्ध कृती घडल्यामुळे मन इच्छेच्या बंधनात ते अडकले. आणि मन इच्छेच्या बंधनात अडकल्यामुळे हा जो काही 4 अवस्था निरास किंवा अहंकाराचा निरास आहे किंवा मायेचा निरास आहे किंवा अविद्येचा निरास आहे किंवा द्वैताचा निरास आहे, हा निरास काही त्यांना अनुभवाला येत नाही. आणि त्या ब्रह्ममयतेला म्हणजे चित गगनाला ते एकरूप होत नाहीत, म्हणजे ते ब्रह्ममयता अनुभवत नाहीत. असं हे त्यांनी का करावं. पुढची ओवी आहे, गगनी एक रूप व्हावे आत्मसुख प्राप्त करावे आपणच ते आत्मतत्व व्हावे. हे सूत्र अर्जुना. आणि सूत्र असं आहे की खरं म्हणजे मन इच्छेचे बंधन सोडून द्यायचे, चित गगनाशी एकरूप व्हायचं, गगनी एक रूप व्हावे आत्मसुख प्राप्त करावे. आणि जे निर्गुण निराकार तत्व आहे, परमात्म तत्व आहे, परमेश्वर तत्व आहे, शाश्वत आणि चिरंतन तत्व आहे, ज्याला जन्म आणि मृत्यू नाही, असं जन्म मृत्यूच्या पलीकडचं जे काही तत्व आहे ते तत्वच का न व्हावं, असा प्रश्न माऊलीने इथे विचारलेला आहे. गगनी एक रूप व्हावे आत्मसुख प्राप्त करावे आपणच ते आत्मतत्व व्हावे. ही सूत्र अर्जुना.
त्या मापरहिता का मापावे, अव्यक्ता का व्यक्त मानावे, सिद्ध असता का शिनावे साधने माझी. आणि मग माऊली म्हणते की ते जे तत्व आहे ते कोणत्याही मापाने मापता येत नाही. असीम तत्व आहे, त्याला सीमाच नाही. आणि असं असतानाही काहीतरी सीमाबद्ध असं सगुण का पूजावं असं माऊली म्हणते. अव्यक्ता का व्यक्त मानावे, ते जे काही निर्गुण निराकार तत्व आहे ते अव्यक्त तत्व आहे. आणि असं असून त्या अव्यक्त तत्वाचं त्याच्याशी एकरूप न होता त्याच्या विरुद्ध असलेल्या व्यक्त असलेल्या सगुणाची आराधना का करावी. खरं म्हणजे जे जे सगुण आहे ते सर्व पंचभौतिक आहे, ते पंचभूतात्मक आहे, ते पदार्थ आहेत. आणि जे काही पंचभौतिक आहेत, पदार्थ आहेत, पदार्थ हा नेहमी अनित्य असतो, तो नित्य नसतो, तो बदलत असतो, त्याचे तुकडे होत असतात. निर्गुण निराकार तत्व हे नित्य आहे, ते शाश्वत आहे, त्याच्यात काहीही कधीही बदल होत नाही. परंतु सगुणात बदल होत असतात. ते तत्व चिरंतन नसतं जे सगुण असतं ते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की सगुणाच्या नादी लागल्यामुळे मीही सगुणच आहे असं त्या जीवाला वाटतं. प्रत्यक्षात आहे निर्गुण निराकार तत्व, प्रत्यक्षात आहे परमेश्वर तत्व, परंतु मायेने, अविद्येने, द्वैताने, सगुणाच्या नादी लागून ते स्वतःला देह समजायला लागतं, स्वतःला मन समजायला लागतं. आणि मग असं जर झालं तर साहजिकच पंचभूतेही नाशवंत आहेत, म्हणून शरीरही 100% नाशवंत आहे. कोणाचंच शरीर टिकत नाही. अगदी भगवान कृष्णाचंही शरीर टिकलं नाही, माऊलीचंही शरीर टिकलं नाही, आणि भगवान बुद्धाचंही शरीर टिकलं नाही. शरीर कोणाचंच टिकत नाही. कोणत्याही संताचं का शरीर असो ना, ते टिकत नाही. कारण शरीर हे नाशवंत पदार्थापासून बनलेलं आहे. हे 5ही महाभूत नाशवंत आहेत, सतत बदलणारे आहेत, मिथ्या आहेत. सतत बदल होतो त्याच्यामध्ये, सतत बदल होतो. ते एकसारखं कधीच राहत नाही. आणि अशा पद्धतीने अव्यक्ताला व्यक्त मानलं. आणि सिद्ध असता का शिनावे साधने माझी. आणि खरं म्हणजे मूलतः ते निर्गुण निराकार तत्वच आहे, परंतु तसं न समजता स्वतःला सगुण साकार समजून आता ते साधना करायला लागतं. आणि साधना करून निर्गुणाला प्राप्त होण्याचा प्रयत्न करतात. परंतु ती साधना ही सगुण असते. आणि सगुण साधना करणारा जीव कधीही निर्गुणाला प्राप्त होत नाही. म्हणून साधना ही सगुणाचीच असते, निर्गुणाची कोणतीही साधना नाही. निर्गुणाला साधना करावी लागत नाही. आणि म्हणून इथे माऊली म्हणते, सिद्ध असता का शिनावे साधने माझी. हा उपदेश आमचा जरी असे तो हिताचा, परी जीवान वाटे कल्याणाचा अज्ञाना कारणे. जसं आज अज्ञान आहे, सगळ्या लोकांना असंच वाटतं
की काहीतरी साधना केली पाहिजे आणि ती ही सगुणाची केली पाहिजे. काहीच केलं नाही तर कसं काय होईल म्हणतात लोक. काही तर करावं लागेल. आणि मग तसेच गुरु त्यांना भेटतात, अज्ञानी गुरु भेटतात. लोकही अज्ञानी असतात आणि अज्ञानी लोकांचं चांगलं जमतं आणि त्या अज्ञानी गुरुच्या नादी लागून लोक मग साधना सुरू करतात, जी साधना सगुणाची असते. निर्गुण खरं म्हणजे निर्गुण ह्याची समज आहे. साधना करण्याची गरज आहे. तुम्ही समजून घ्या, चिंतन करा, मनन करा, समजून घ्या की हा सगळं नाटक काय आहे, हे द्वैत काय आहे, हे मन काय आहे, हे इंद्रिय आणि मन काम कसे करतात, या इंद्रियांना आणि मनाला ज्या अनुभूती येतात त्या कशा येतात, त्या कशा वाढतात, त्यांचा निराश कसा होऊ शकतो, हे सगळं कोणाकडून तरी आपल्याला समजवून घ्यावं लागेल. हे समजवणारे माणसं भेटावे लागतील. आणि असं जर कोणी हा समजवणारा एखादा सद्गुरू भेटला तर आपण योग्य मार्गाला लागत असतो. न अन्यथा अज्ञानी लोकांच्या मार्गदर्शनात आपण अज्ञानाकडे वाटचाल करत असतो. आणि म्हणून माऊली म्हणते, या अज्ञानामुळे हा उपदेश आमचा जरी असे तो हिताचा, परी जीवान वाटे कल्याणाचा अज्ञाना कारणे. आणि या अज्ञानात असलेल्या जीवाला हा आमचा उपदेश जरी हिताचा असला तरी तो कल्याणाचा वाटत नाही. डोळ्यात द्वैताचा मोतीबिंदू, डोळ्यात द्वैताचा बिंदू मोती, तयाने आंधळे ते जाहले असती, म्हणून माझी ती प्रचिती नाही त्यांना. मग ते निर्गुण निराकार तत्व, ते परमेश्वर तत्व, ते परमात्म तत्व असं म्हणतं की यांच्या डोळ्यात द्वैताचा मोतीबिंदू झालेला आहे. आणि एकदा मोतीबिंदू झाला, तो पक्का झाला की दृष्टी जाते, आंधळा होतो माणूस. तस सगुणाच्या नादी लागून यांची दृष्टी बाद झालेली आहे. हे ठार आंधळे झालेले आहेत. आणि असे हे ठार आंधळे झालेले लोक जे असतात त्यांना माझी प्रचिती म्हणजे निर्गुण निराकाराची प्रचिती येऊ शकत नाही. ते सगुणाची आराधना करतात, म्हणून मन इच्छा धरून ते सगुणाचीच इच्छा करतात आणि ते एक मनाचं संमोहन असतं आणि त्यांना पुन्हा प्रचिती येते, ती सगुणाचीच येते. नामदेवांना विठ्ठल दिसत होता. तुम्ही ज्या देवाची साधना कराल त्या देवाचा अनुभव तुम्हाला येईल. हे 100% सत्य आहे. ज्या देवाचा तुम्ही धावा करणार नाही तो देव तुमच्या समोर कधीच येणार नाही, त्याची अनुभूती तुम्हाला कधीच येणार नाही. देवीच्या भक्ताला देवीच दिसेल, दत्ताच्या भक्ताला दत्तच दिसेल, असं सगळं हे नाटक आहे. आणि हे नाटक न समजल्यामुळे मनुष्य सगुणाच्या नादी लागतो. डोळ्यात द्वैताचा बिंदू मोती, तयाने आंधळे ते जाहले असती, म्हणून माझी ती प्रचिती नाही त्यांना. पुढची ओवी आहे, ए रवी मी नसे ऐसे, काही वस्तू जात का असे, अर्जुना का कधी जलरसे रहित आहे. भगवंत म्हणतात, तर परमात्मा तत्व म्हणतो की हे अर्जुना, मी नाही असं काही आहे का एखादे ठिकाण किंवा एखादी वस्तू? मी सर्वत्र आहे. मी नाही असं कुठेही नाही. आणि मग आपल्याला समजवण्यासाठी म्हणतात की जसं पाणी आहे, जल आहे
आणि जल असून ते रसमय नाही असं कधी असतं का? जल केव्हाही रसमयच असतं, ते पातळच असतं, ते लिक्विडच असतं. तसा मी सर्वत्र निर्गुण निराकारच आहे, परंतु त्यांना माझी प्रचिती येत नाही. पवन कोणास स्पर्श न करी, आकाश कोणा न घेरी, तसा मीच असे सर्व दुरी विश्वी अर्जुना. पुन्हा ते निर्गुण निराकार तत्व म्हणतं की जसं हवेचा कोणाला स्पर्श होत नाही असा कोणी आहे का? हवा सर्वत्र भरलेली आहे, आकाश सर्वत्र आहे. जसं ते वायू सर्वत्र आहे, त्याच्यामुळे असा कोणीही नाही की ज्याला वायूचा स्पर्श होत नाही. आकाश कोणानं घेरी, असं काही कोणी आहे का की ज्याला आकाशाने घेरलेलं नाही? सगळ्यांना आकाशाने घेरलेलं आहे. तसंच त्या निर्गुण निराकारानेही सगळ्यांना घेरलेलं आहे. सगळ्यांमध्ये सर्वत्र निर्गुण निराकार तत्व आहे. प्राणी झाले जे भूतकाळाते, ते सर्व मीच होते, आणि अस्तित्व जे वर्तमानाते ते मीच अर्जुना. जे काही प्राणी भूतकाळात झालेले आहेत, जी सृष्टी भूतकाळात झालेली आहे, जे मनुष्यजात भूतकाळात झाली आहे, जी प्राणीसृष्टी झालेली आहे, ते सर्व काही मीच आहे. आणि अस्ति जी वर्तमानात तेही मीच, आणि आज वर्तमानात जे काही सगळं आहे तेही मीच आहे. म्हणजे माझ्यामुळेच आहे, माझ्या ठाईच आहे. या सर्व सृष्टीचं अधिष्ठान निर्गुण निराकार आहे. निर्गुण निराकाराशिवाय सृष्टी निर्माण होऊ शकत नाही. निर्गुण निराकार हा पाया आहे सृष्टीचा, आणि म्हणून जे जे काही सगळं आहे ते माझ्याच अधिष्ठानावर आहे असं ते निर्गुण निराकार तत्व सांगतंय. प्राणी होतील जे भविष्यकाळी, ते नसतील मज वेगळी, बघ सृष्टी ही सगळी मीच अर्जुना. आणि भविष्यकाळातही जे प्राणी होतील तेही माझ्याच अधिष्ठानावर होतील. माझ्या अधिष्ठानाशिवाय त्यांचं अस्तित्व असू शकत नाही. आणि म्हणून ही सगळी सृष्टी ही माझ्याच अधिष्ठानावर कार्यरत आहे. अंधारी दोरीच्या सापास, काळा तांबडा न म्हणता येई खास, तैसा हा सृष्टीचा भास मिथ्या अर्जुना. आणि हे जे काही सगुण साकार सृष्टी भासते, हे जे काही पंचमहाभूत भासतात, हे जे काही वनस्पती सृष्टी, प्राणी सृष्टी आणि मनुष्य सृष्टी भासते, हे सगळं मिथ्या आहे. मिथ्या आहे याचा अर्थ बदलणारं आहे. हे कधीच टिकाऊ नाही, शाश्वत नाही, चिरंतन नाही. हे सतत बदलत असतं, आणि म्हणून त्याला मिथ्या असं म्हटले जातं. ऐसा मी पंडुसुता सर्वत्र घनदाट भरलो असता, जी भासते सृष्टीची भासमानता, तो भ्रमच की. आणि ही जी सृष्टी आहे, हे जे काही इथे सगळं जग आहे असा भास होतो. इथे जागृतीचा भास होतो, इथे स्वप्नाचा भास होतो, इथे सुषुप्तीचा भास होतो, आणि इथे तुर्येचा म्हणजे ब्रह्ममयतेचाही भास होतो. स्वर्गाचाही भास होतो, मनुष्यलोकाचाही भास होतो, आणि नरक लोकाचाही भास होतो. तर हे सगळे जे भास आहेत हे सगळे भ्रम आहेत. ही सृष्टी जी भासते ही सगळेचे सगळा भासाचा खेळ आहे. थोडीशी तीच आता मी सांगतो वार्ता, अहंकाराचे शरीरावर प्रेम बसता अनर्थ घडे. आणि हे जे भ्रमाचं नाटक आहे, हे भ्रमाचं नाटक पुन्हा एकदा आता माऊली आपल्याला समजावून देत आहे की हा भ्रम कसा निर्माण झाला, या भ्रमाचं मूळ काय.
थोडीशी तीच आता मी तुला सांगतो वार्ता, अहंकाराचे शरीरावर प्रेम बसता अनर्थ घडे. आणि होतं काय, त्या निर्गुण निराकाराच्या ठाई पंचमहाभूतांचा भास व्हायला लागतो. कारण की या चारही अवस्था भास आहेत. आता सुषुप्ती आपल्याला माहिती नाही, तुर्या माहिती नाही, पण आपल्या ओळखीच्या आहेत जागृती आणि स्वप्न. जागृती आपल्याला अजिबात भास वाटत नाही, पण स्वप्न मात्र भास आहे याची आपल्याला पूर्ण खात्री आहे. आणि स्वप्न जर भास असेल तर आपलं खरं जर आपल्याला बुद्धी असेल तर आपल्याला समजायला पाहिजे की मग जागृती देखील भास आहे, स्वप्नापेक्षा जास्त मोठा भास आहे. असा जबरदस्त भास आहे की जागृती खरी वाटते. तसं स्वप्नातही स्वप्न खरंच वाटत होतं, पण स्वप्नातून जागृतीत आल्यानंतर लक्षात येतं की स्वप्न खोटं होतं. तसं या ज्या जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या या अवस्था आहेत, या चारही अवस्थांचा निरास आपण अनुभवला. जसा स्वप्नाचा निरास अनुभवल्यानंतर जागृतीत असं लक्षात येतं की स्वप्न खोटं होतं, स्वप्न भ्रम होता. त्याच पद्धतीने जर आपल्याला कोणी सद्गुरू भेटला आणि त्या सद्गुरूने जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या या चारही अवस्थांचा निरासाची गुरुकिल्ली आपल्याला शिकवली आणि ती आपल्याला समजली, आपण त्याला पात्र असलो तर आपल्याही लक्षात येऊ शकतं की ही सारी सृष्टी भ्रम आहे, ही सृष्टी अस्तित्वातच नाही. जसं स्वप्नाला काहीही अस्तित्व नाही, तसं या चारही अवस्थांना अस्तित्व नाही, सर्व भ्रमाचा खेळ आहे. आणि अशा या भ्रमाच्या खेळात सर्व जीव अडकून गेलेले आहेत. कारणही ते माऊलीने सांगितलं की अहंकाराचे शरीरावर प्रेम बसता अनर्थ घडे. आता याच्यामध्ये भानगड काय आहे, त्या निर्गुण निराकाराच्या अधिष्ठानावर जेव्हा पंचमहाभूत निर्माण होतात तेव्हा त्या पंचमहाभूताच्या ठिकाणी एक मीपणाचा भास निर्माण होतो. हे सगळं कसं आहे मी तुम्हाला एकदा सांगितलेलं आहे की एक मोठं चुंबक आहे, समजा चुंबकीय क्षेत्र आहे, मॅग्नेटिक फील्ड. आणि त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये जर काही लोहकण जर आपण तरंगत ठेवले तर त्या लोहकणांच्या भोवती सुद्धा एक छोटंसं असं चुंबकीय क्षेत्र त्यांचं स्वतःचं तयार होतं, जे आभासी चुंबकीय क्षेत्र असतं, कण असतं. तो कण जर चुंबकीय क्षेत्राच्या बाहेर काढला तर ते चुंबकीय क्षेत्र नाहीसं होतं. फक्त जोपर्यंत तो लोखंडाचा कण त्या चुंबकीय क्षेत्रात आहे तोपर्यंतच त्या लोहकणाच्या भोवती ते छोटंसं परिच्छिन्न असं चुंबकीय क्षेत्र कार्यरत असतं. तसंच हे जे काही नामरूपात्मक जीवाचं स्वरूप आहे, हे स्वरूप, या स्वरूपाच्या ठिकाणी अहंकाराचा भास होतो, मीपणाचा भास होतो. आणि अज्ञानामध्ये हे त्या जीवाला कळत नाही की हा मीपणाचा भास हा भ्रम आहे, हे खोटं आहे. आणि त्या मीपणाला मग तो मीपणा जो आहे तो त्या पंचमहाभूताला, त्या नामरूपात्मक देहालाच माझा देह असं म्हणतो. आणि असा एक द्रष्टा दृश्याचा खेळ निर्माण होतो. आणि त्या द्रष्ट्याला असं वाटतं की हा देह आहे आणि हा मी आहे, असं मी आणि माझं असं नाटक तिथे निर्माण होतं. आणि मग काय होतं, माऊली म्हणते अहंकाराचे शरीरावर प्रेम बसता अनर्थ घडे. आणि असा अनर्थ घडला
की मग त्या दोघांच्या पोटी कन्या इच्छा जन्मते, ती तारुण्यात येते, मग लग्न तिचे होते द्वेषासोबत. आणि अशा पद्धतीने तो जो अहंकार निर्माण झाला, ते जे अहंकार आणि एक शरीराचा भास निर्माण झाला, मग तिथे त्यांच्या पोटी, त्या अहंकाराच्या पोटी इच्छेचा जन्म होतो, कन्या इच्छा. आणि ती इच्छा मग वाढते, तारुण्यात येते आणि मग तिचे लग्न होते द्वेषासोबत. आणि मग जसं मीपणाचा भास झाला की त्या मीपणाच्या ठिकाणी इच्छा निर्माण होते, तृष्णा निर्माण होते. आणि तृष्णा निर्माण झाली की जो काही अनुभव येईल त्या अनुभवाविषयी एक तर आसक्ती वाटते, नाही तर द्वेष वाटतो. अशी आसक्ती द्वेषाची निर्मिती म्हणजे अहंकार, अहंकारातून तृष्णा किंवा इच्छा, आणि इच्छेच्या पोटी आसक्ती आणि द्वेष, असं हे सगळं नाटक सुरू होतं. आणि मग तयांच्या पोटी जन्मतो पुत्र, द्वंद्व मोहतो. आणि मग तिथे द्वैत निर्माण होतं. द्वंद्व म्हणजे द्वैत. आणि द्वैत निर्माण झालं की मोह निर्माण होतो. म्हणजे एक प्रकारचा भ्रम निर्माण होतो आणि मी वेगळा आणि मला येणारा अनुभव वेगळा, असं द्वैत तयार होतं, असा मोह तयार होतो. आणि मग तयासी आजोबा वाढवतो अहंकार. आणि हे जे काही द्वैत तयार होतं, हे द्वैत अहंकारामुळे अधिक 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 वाढतं. तो जन्मभर भ्रमून यमनियमा टाकून आशा तृष्णेत गुंतून सदा राही. आणि असा जो अहंकार आहे, मोह आहे, तो जन्मभर भ्रमून यमनियमांचे पालन करत नाही आणि आशा तृष्णेमध्ये अडकून जातो. तो जन्मभर भ्रमून यमनियमा टाकून आशा तृष्णेत गुंतून राही सदा. अतृप्तीची मदिरा पिऊन बेहोश ते होऊन विषयांच्या नादी लागून राहू लागे. आणि असा तो जो द्वंद्वात्मक मोह आहे, जो अहंकाराचं मोठं रूप घेतो. आणि हा जो अहंकार आहे, मग हा सदैव अतृप्त राहतो. कारण आपलं जे खरं स्वरूप आहे त्या स्वरूपाचा विसर पडतो. जो मी नाही त्याला मी म्हणतो, त्या जडाला मी समजतो, या जड शरीराला मी समजतो, या जड मनाला मी समजतो. आणि मग अशी अतृप्ती त्याच्या भोवती वाढत जाते. बेहोश ते होऊन, आणि मग तो बेहोश होतो. पुन्हा ती अतृप्ती दूर करण्याचा प्रयत्न करतो. आणि अतृप्ती त्याला असं वाटतं की हे जे काही मला माझ्या पंचज्ञानेंद्रियांना हे पंचविषय मला भासतायत, या विषयांच्या नादी लागलं, या पाचही ज्ञानेंद्रियांच्या विषयाच्या नादी लागलं, या पाचही कर्मेंद्रियांच्या विषयाच्या नादी लागलं तर मला तृप्ती येईल असा भ्रम त्या जीवाला होतो आणि विषयांच्या नादी लागून राहू लागे. अशा पद्धतीने अज्ञानी जीव अविद्या आणि द्वैतामुळे पूर्णपणे विषयांच्या नादी लागतो. ऐसे चित्त अशुद्ध होणं, आशा इच्छांच्या कारण मग कुकर्मी वर्तन घडे तेथे. आणि असं जेव्हा चित्त अशुद्ध होतं, जेव्हा चित्त अशुद्ध होतं आशा इच्छांच्या या कारणामुळे, मग त्याचे वर्तन हे वाईट घडायला लागतं, त्याच्या हातून पाप घडायला लागतं. मग कुकर्मी वर्तन घडे तेथे. जीवभ्रांती घेऊन मनी भवचक्री अडकती प्राणी, मग महादुःखाची दाटणी आपोआप. आणि अशा पद्धतीने जीवाला अशी भ्रांती होते की मी जीव आहे. प्रत्यक्षात तो आहे निर्गुण निराकार, शाश्वत, नित्य, अमर, चिरंतन, जन्म मरणातीत,
पण त्याला भ्रांती होते की मी जीव आहे, मी परिच्छिन्न आहे आणि मला जन्म मरण आहे, असं त्याला भ्रांती होऊन मग तो भवचक्रामध्ये अडकतो. आणि असा भवचक्रात अडकला की मग महादुःखाची दाटणी आपोआप. आणि मग अशा जीवभाव हा सतत बदलणारा, जन्ममृत्यूला प्राप्त होणारा, रागद्वेषात अडकलेला, सुखदुःखात अडकलेला, पाप पुण्यात अडकलेला असा असल्यामुळे तो दुःख अनुभव करतो. नुसतं दुःख नाही तर माऊली म्हणते महादुःख अनुभव करतो. आणि हा सगळा आपल्या सर्वांचा अनुभव आहे. हे सगळं आपलं वर्णन चालू आहे.